तनवलाई मातीमध्ये उगवून येते. जगण्यामधले नाते अवखळ श्वासासंगे तरंग होते. अंगणातली ऊन सावली पसरत जाते आयुष्यावर नव्या कोवळ्या पानांसाठी. झाडामध्ये हिरवी थरथर दारावरती दिवस उभा अंधाराचा उपसून काळ सावरताना कधी ढळताना पदरामध्ये आलं आभाळ. पदरामध्ये आलं आभाळ. पण म्हणजे फायनल का? बर. विजू, अरे फोन कोणाचा होता? अरे तू काही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार? अहो सारंगचा फोन होता का? कशाळकरांचा फोन होता. काय म्हणत होते ते? कशाळकर काय म्हणत होते, काय कपाट सांगू तुम्हाला मी आता. वा, कशाळकर. हे कशाळकर आपल्याला पाटीलवाडीतल्या गोडाऊनच्या जागेसाठी मदत करणार होते ना. हे कशाळकर त्या पाटीलवाडीतल्या गोडाऊनची जागा दुसऱ्याच कोणीतरी घेतली. कोणी? आता कोणी घेतली हे तितकंसं महत्वाचं नाहीये, पण ती जागा आता आपल्याला काही केलं तरी मिळणार नाहीये. जास्त पैसे मोडले तरी मिळणार नाहीये. अहो पण आता काय करायचं? बघू बघू, काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी होईल. सारंगला घरी येऊ दे. अरे हा लाला, लाला कुठे गेला? त्याला कुणाचा तरी फोन आला होता, लगेच येतो म्हणाला. अहो पण हा सगळा माल ठेवायचा कुठे? बघू, काहीतरी सुचेल मला, मार्ग निघेल काहीतरी. मलाही तसंच वाटतंय. संध्या तू खीर करून घे आणि कुकरही लाव. मी आत्ता आले. हा अरे तिला बिचारीला कशाला थांबून ठेवतेस विनाकारण? जाऊ दे रे तिला. अहो असं काय करता? तिचा तरी पाय निघेल का घरातून? अहो तिचाही जीव अडकलाय पोरात. आणि म्हणजे तुम्हाला सारखं सारखं विचारते म्हणून रागावू नका, पण खरंच हा सगळा माल ठेवायचा कुठे? मी म्हटलं ना, काहीतरी सुचेल मला. सारंगला घरी येऊ दे, मग काहीतरी मार्ग निघेल. अरे असं म्हणून कसं चालेल? चल मी येतो तुझ्या बरोबर, आपण जाऊ त्या सहानींकडे. सानी कोण? अरे ते मोटर ट्रेनिंग स्कूल वाले. ते माझ्यासाठी काय करणार आहे? अरे ते माझे जुने स्नेही आहेत आणि त्याला जागांपैकी चांगली माहिती आहे. काहीतरी मदत नक्की करतील. काय नाहीस, काही करायचं नाहीये. सारंगला कधी आधी घरी येऊ दे. मी त्याला डोळ्यांनी बघतो, त्याला घरी येऊ दे, मग बघू काय ते. नाना मुलीही आल्या नाहीत अजून घरून. त्या येतील ग, पण आधी या तुझ्या नवऱ्याला शहाण्यासारखं वागायला सांग. नाना मुलीने जाऊन तुम्ही बघून येता का? हो मी जातो, पण माझा जरा टॉर्च आणून दे. आणते. विजय, अरे तू काही काळजी करू नकोस आणि असा अधीरही सोडू नकोस. अरे याही पेक्षा कठीण प्रसंगांना आपण तोंड दिलंय. अशात माझ्यात ताकद नाही राहिली. विजय, मला राहून जयूचं आश्चर्य वाटतंय. तिने कुठला एवढा समंजसपणा पैदा केलाय. सकाळपासून या पोराच्या घरात पत्ता नाहीये. कुठे गेला काही समजायला मार्ग नाहीये. आणि तिने एवढं बळ कुठलं आणलं? अरे पोरा, तिने सावरले स्वतःला. नशीबवान आहेस तू, अशी बायको मिळाली. नाना टॉर्च. हो हे चालू आहे ना, पण बघितला नाही बघा तुम्ही. सारंग,
अरे बाळा बोल ना काहीतरी. काय झालं? कुठे गेला होतास? सुनबाई थांब जरा, बोलेल तो. इथं माझा जीव टांगणीला लागलाय. सारंग बाळा बोल ना काहीतरी. अरे तुझ्या आईला आता धीर धरवत नाहीये. आई अगं आपला गोडाऊनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि तोही आपल्या बजेटमध्ये. पाहिलं, ही बोलायची पद्धत झाली. सगळी धावपळ त्याने एकट्याच्या विचाराने केली. पण सांगताना तो काय म्हणाला? काय? आपल्या गोडाऊनचा प्रॉब्लेम सुटला. मी सोडवला असं नाही म्हणाला तो. ना जाऊ दे ना आता, तुम्ही कशाला उगाच. आधी तू सांग काय झालं ते. शिंदेवाडीत आपल्या 4 खोल्या आहेत. त्याच्या बाजूलाच 2 खोल्या आहेत. त्या 2 खोल्या मिळून गोडाऊनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि सिक्युरिटीचाही काही प्रश्न नाही. दर महिना 10,000 रुपये कमिटीला द्यायचे. त्याच्या बदल्यात ते 2 टेम्पो आणि मालाची काळजी घेणार अशी शिवगण काकांनी हमीही दिली आहे. फक्त त्यांना चेक पेमेंट लगेच करायचंय, म्हणजे लेखी व्यवहार पूर्ण होईल. काय रे सारंग, कुठं होतास तू? तुम्हा मुलांना आई बापांच्या नरड्याला फास लावायला मजा वाटते का रे? अरे कुठं कुठं शोधायचं कुठं तुला? बाबा त्याचं ऐकून तर घ्या. आता आणखीन काय ऐकून घ्यायचं राहिलंय? चला आतमध्ये, आत जा. सारंग थांब, बोलू दे त्याला. पूर्ण बोलल्याशिवाय तो शांत होणार नाही. गप्पा बसणार नाही म्हणजे काय चुकीचं बोलतोय मी? अरे म्हणूनच म्हंटल बोलून घे. पण तो बोलतो का बघा ना. गप्पा बसवले नुसता. कुठं कुठं शोधायचं कुठं तुला? लालाला विचार, कुठं कुठं शोधलं तुला? अहो शिंदेवाडीत गेला होता का तुम्ही? हो शिंदेवाडीत सुद्धा जाऊन आलो आम्ही. मग तिकडे भेटला नाही तुम्हाला? नाही ना. आई शिंदेवाडीत कसा भेटेन मी त्यांना? शिवगण काका काही शिंदेवाडीत नाही राहत. शिवगण काका कोण? आता आधी सगळं शांतपणे ऐकलं असतंच ना, तर हे असले प्रश्न विचारावे लागले नसते. अरे तुझ्या लेकानी आपल्या गोडाऊनचा प्रॉब्लेम कायमचा सोडवलाय. आणि तो सुद्धा आपल्या बजेटमध्ये. आता तुम्ही त्याला काहीही बोलायचं नाही. आई जाऊ दे ना. म्हणजे मी न सांगता गेलो हे चुकीचंच आहे ना. पण बाबा खरं सांगू का, मला हे काम होईल याची खात्री नव्हती. आणि
खरंच कोणीच तयार होत नव्हतं. चाळ कमिटीतली लोकही तयार होत नव्हते. मग मी शिवगण काकांना भेटायला जुन्नरला गेलो, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बरं मी आता खरं सांगू का? अरे सांग ना. हो सांग ना सारंग. बोल ना. या सगळ्या गप्पा आपल्याला नंतरही मारता येतील ना. मला मरणाची भूक लागली आहे. आणि मला पण. मला सुद्धा लागली आहे. मला पण लागली खूप भूक. अगं बाई, माझ्याही आत्ताच लक्षात आलं, तुम्हा सगळ्यांपेक्षा मला जास्त भूक लागलीये. सारंग, अरे सारंग, चल स्वयंपाक तयार आहे. हातपाय धुवून घे बघू. जा नमस्कारही कर देवाला. ए माझ्या वतीने पण कर बाबा जा. काय रे, तुझ्या वतीने तो तिथे जेवला तर तुझं पोट भरणार आहे? जा तूही नमस्कार कर. चल बाबा जोडीने करू चल. देव पावला म्हणायचं. काय रे, तू काय करतोयस इथे? काय करतो म्हणजे? कालपासून मी इथेच आहे. शूटिंग नाही ते काय असं काय रोज रोज नसतं काय? तरी कॉलेजला येत नाहीस? जाऊ दे, सोड ना आता ते. मला रे सोडणं काय? हे बघ, तू आयुष्यात काही कर पण शिक्षण पूर्ण केलंच पाहिजे. हे भाई सोनाली, आपण एकतर बऱ्याच दिवसानंतर भेटतोय, ते उगाच मला पकवू नकोस तू आता. आपण काहीतरी वेगळ्या विषयांवर बोलूया. हे बघ, वेगळा विषय वगैरे शोधून बोलायचा असेल ना तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही. आणि तुला खुश करण्यासाठी मला काही बोलायची गरज वाटत नाही. पण खरे मित्र असलो ना तर मी जे काय बोलतेय ना त्याची खरी उत्तरं दे. आता प्रामाणिक म्हणजे? प्रामाणिक म्हणजे तुला जे खरं वाटतं ते बोल. खरं सांगू, मला आता या शिक्षणामध्ये काही इंटरेस्ट राहिलेला नाही. एक ब्रिलियंट स्टुडंट आणि हे बोलतोय? हे बघ, मी ब्रिलियंट होतो, ती माझी ओळख नाही. पण आता मला माझी स्वतःची ओळख हवी आहे. काय बोलतोयस मला काही कळत नाही. बरं ते जाऊ दे. तू इथे कोणाला भेटायला आलीस? तुला तर नक्कीच नाही. हा, मग ज्याला भेटायला आलीस ना तो येईस तोपर्यंत शांतपणे बस. आणि शांत बसून काय करू? हसतोयस काय? अगं शांत बसून म्हणजे आपण काही न करता स्वस्थ बसतो ना त्यालाच शांत बसणे म्हणतात. हा, आणि शांत बसून काय करू असा जर तुला प्रश्न पडला असेल तर तू मेडिटेशन कर. मेडिटेशन म्हणजे? मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करून स्वस्थ बसायचं आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग स्वतःच स्वतःला प्रश्न विचारायचे. आणि उत्तरं कोणी द्यायची? आपणच. म्हणजे बघ, डोळे बंद करायचे आणि स्वतःच स्वतःला प्रश्न विचारायचे. लालासारखा हँडसम मुलगा माझ्या समोर उभा असताना मी सारंगच्या प्रेमात कशी काय पडले? तो मला कसा आवडू लागला? ए, घरात कोणी नाहीये का? अगं मी आहे ना उभा समोर. तू नाही रे, तुझ्याशिवाय. हा, माझ्याशिवाय तसं कोणीच नाही. कुठे गेलेत सगळे? या म्हणजे आता तुला माहितीच नाही, तुझ्या सारंगने मोठा पराक्रम केलाय. ते बाबांचं गोडाऊन होता ना त्याचाच प्रॉब्लेम. ती बातमी जुनी झाली. जुनी म्हणजे? जुनी म्हणजे हे सगळं मला कालच कळलं.
मग आजची बातमी ऐक. तो जो प्रॉब्लेम झाला होता तो सॉल्व्ह झालाय आणि म्हणून आई सगळ्यांना घेऊन देवळात गेली. तुला नाही नेलं? असतात, योग असतात. आता बघ ना, मला घरात बसूनच जगदंबेचं दर्शन होणार होतं. जगदंबा हा, जगदंबेचं. म्हणजे मी? लवकर कळलं तुला? येऊ दे सारंगला, येऊ दे. आता तुझी मी तक्रारच करणार आहे. अटच घालते आता मी सारंगला आता अट कसली? की त्याला माझ्याशी लग्न करायचं असेल ना तर या लालाशी मैत्री तोड म्हणून. हा लाला मला या घरात पुन्हा दिसता कामा नाही. आई मला सांग, ही चालत जायची आयडिया कोणाची आहे? हे सगळं तुझ्या बाबांनाच सुचतं. अरे न सुचायला काय झालं, इतकं मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. आपण रिक्षाने गेलो असतं ना तर आणखी फ्रेश वाटलं असतं. पण मी म्हणतो घरी जायची एवढी काय घाई आहे? हो, असं काय करते? मला स्वयंपाक करायचा सगळा. लाला नाना सगळे जेवायचे आणि ह्या तुमच्या लाडक्या लेकाला सुद्धा भूक लागली असेल. माझं तर पोट भरलंय बुवा. माझं सुद्धा पोट भरलंय. पण मला भूक लागली आहे ना सारंग, तुला खोटं वाटेल पण गेले कित्येक दिवस मला भूकच लागत नव्हती. अरे तोंडाला चवच नव्हती कशी ती. आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहावं ना म्हणून तुझे बाबा नेहमी शांत असायचे, बोलायचे, विनोद करायचे. पण तरीही जयश्री जाऊ दे ते आता, विसर आता, गेले ते दिवस. आपल्यावर आलेलं संकटाचं सावट आपल्या मुलांना परतवून लावलाय. बाबा बस झालं ना, किती वेळा तेच तेच बोलणार तुम्ही? अरे पण काय खोटं बोलतो का? आणि बोलतोय मनापासून बोलतोय. ए जयश्री, आता सारंगचा जो वाढदिवस आहे ना, जोरात साजरा करायचा ना, एकदम दणक्यात. म्हणजे कसं काय? ते मी सांगेन कसं करायचं. बरं बाबा, आता आपण रिक्षाने जाऊया, आई दमली असेल. छे रे, दमलीये कसली मी? एवढी चालायची सवय आहे का तुला? ओ, जसं काही मी रोज रिक्षा टॅक्सीनेच फिरते. तसं नाही का, घरातनं बाहेर पडतेसच कुठे? घरातल्या व्यापातनं कधीतरी बाहेर पडलीस का तू? आठवून बघ जरा, कधीतरी बाहेर पडलीस? हो, असं काय तुम्ही का थांबलाय? चला. अरे थांबून आता रिक्षाची वाट बघतो. असे चालत राहिलो तर घर जवळ येईल आणि घर जवळ आलं की रिक्षा मिळणार नाही. नमस्कार नमस्कार नमस्कार. बाबू मामा, आज काय काम काढलं? आपल्या माणसाकडे काम काढून जावं लागतं का? सारंगचा मामा आहे मी. हे कधी आठवलं? अशा गोष्टी कधी कोण विसरतं का? कालपासून मला कळलं सारंग हरवलंय. हो, पोटात अन्नाचा कण गेला नाहीये. हो, पण आता सारंग सापडलाय. हा बघा तुमच्या समोर उभा आहे. तेव्हा आता जा आणि जेवा. माझा पण तोच विचार आहे. तोच विचार चालला ना, मग ताबडतोब कृतीत आणा. जा, चला निघा. पण जाणार कुठे? नॉर्मली लोक आपल्या घरी जातात आणि जेवतात, हो की नाही रे? बाबा चला आपण पुढे जाऊन रिक्षा पकडूया, इथे रिक्षा नाही मिळणार आपल्याला. सारंग, सारंग, अरे तुझा मामा इथे उपाशी पोटी उभा आहे आणि तुला घरी जायचं सुस्त आहे. हा, तुलाही जेवायचंच आहे ना. 2 दिवसापासून उपाशी आहेस तू. जा घरी जाऊन जेव जा. ए उगीच असं भर रस्त्यात रडू नकोस रे. लोक काय म्हणतील? आणि आता रडायचं काय कारण आहे? सारंग सापडलाय म्हणजे तसा तो हरवलाच नव्हता. आता तुला कसं सांगू सारंग? बाबू मामा, काय बोलायचंय ना ते लवकर बोला, आम्हाला घरी जायचंय. तुझ्या मामाचं हे दुःख तुला कसं कसं समजावून सांगू? तुला पटणार नाही.
आता तुला कसं सांगू सारंग, तुझ्या मामीनी स्पष्ट बजावलंय रे. आई ऐकतेस ना, मामीनी बजावलंय म्हणे. आता आता कसं सांगू, कुणाची शपथ घेऊन सांगू म्हणजे तुला खरं वाटेल सारंग. ए कोणाची शपथ आणि तू शपथ घेऊन ये. काय 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 बजावलंय बोल. अहो पण थांब थांब. काय धन्यवाद, तुमचे उपकार झाले. चला चालत जाऊ. आयुष्यभर विसरणार नाही मी. हे बघा, चला आजची सोय झाली. मटका लागलाच आहे, अर्ध्या नोटेचा कल्याण मटका राहतो.